नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। बघा, इथे मी रेस्टॉरंट स्टाईलची भेंडीची ग्रेव्हीची भाजी बनवत आहे। त्यासाठी मी या 1/2 किलो भेंड्या घेतलेल्या आहेत आणि भेंड्या मी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून स्वच्छ कापडाने पुसून घेतलेल्या आहेत। अगदी आपल्याला कोरड्या करून घ्यायच्या भेंड्या, त्याच्यामध्ये पाण्याचा अंश थोडा सुद्धा राहिला नाही पाहिजे। या पद्धतीने आपल्याला भेंड्या कोरड्या करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर भेंड्या 1-1.5 इंच अंतरावर बघा या पद्धतीने अशा कट करून घ्यायचे आणि थोडंसं त्याला उभा चीर द्यायचा आहे, म्हणजे मसाला मध्ये जाईल त्यासाठी। बघा अशा या पद्धतीने भेंड्या आता आपल्याला सर्व चिरवून घ्यायच्या आहेत। तर बघा इथे सर्व भेंड्या आपल्या आता कट करून झालेल्या आहेत। त्यानंतर गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आहे। कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तेल थोडंसं आपल्याला जास्तच वापरायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर लगेचच त्यामध्ये सर्व भेंड्या आपल्याला घालून घ्यायच्या आहेत आणि 5 ते 7 मिनिट भेंड्या व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहे। अगदी कलर त्याचा चेंज होईपर्यंत भेंड्या आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत। बघा आता भेंड्यांचा कलर सुद्धा चेंज व्हायला लागलेला आहे आणि भेंड्या परतल्यानंतर अशा नरम होतात। मग व्यवस्थित नरम झाल्या भेंड्या की समजायचं आपल्या भेंड्या व्यवस्थित परतल्या आहेत। तर बघा इथे भेंड्या सुद्धा आपल्या आता फ्राय करून झालेल्या आहेत। भेंड्या आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायच्या आहेत सर्व। तर सर्व भेंड्या मी एका ताटामध्ये आता काढून घेते। बघा भेंड्या व्यवस्थित परतल्या आहेत। भेंड्याचा कलर चेंज झालेला आहे, लगेच नरम पडतात, त्यावरून समजतं की भेंड्या आपल्या फ्राय झालेल्या आहेत। त्यानंतर त्याच तेलामध्ये आपल्याला अर्धासा चमचा जिरं आणि अर्धासा चमचा मोहरी घालून घ्यायची। मोहरी ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटलं तर टाका, नाही तर नाही टाकली तरी चालेल। त्यानंतर जिरं मोहरी चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। इथं मी मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, आणि कांदा आपल्याला व्यवस्थित असा 1-2 मिनिट परतून घ्यायचा आहे। तर बघा अशा पद्धतीने कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला। नंतर त्यामध्ये 7-8-10 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत। कढीपत्ता ही आपल्याला 1 मिनिटभर व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। त्यानंतर लगेचच यामध्ये 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालून घ्यायच्या आहेत। तर अगदी आपल्याला बारीक बारीक कट करायच्या आहेत हिरव्या मिरच्या, आणि मिरच्या घालून घ्यायच्या। मिरच्या घालून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला 1-2 मिनिट परतून घ्यायचं आहे। बघा कांदाही आपला व्यवस्थित परतलेला आहे। नंतर यामध्ये आता आपल्याला मसाले घालून घ्यायचे। त्यामध्ये अर्धासा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे। त्यानंतर 1 चमचा धने पावडर घातलेली आहे, आणि आपल्याला इथे 1.5 ते 2 चमचे गरम मसाला घालून घ्यायचा आहे, किंवा जो घरी बनवलेला मसाला आहे तो घालून घ्यायचा आहे, गोडा मसाला, आणि व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे। मसाला एकदम मिक्स झाला पाहिजे। नंतर त्यामध्ये 1 टोमॅटोची प्युरी मी घालून घेते। तर आपल्याला 1 टोमॅटोची प्युरी करून घ्यायची आहे, आणि ही टोमॅटोची प्युरी कांद्यामध्ये घालून पूर्ण मिक्स करून आपल्याला पुन्हा परतून घ्यायचं आहे। तर बघा या पद्धतीने अगदी आपल्याला कोरडं होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। बघा इथे ग्रेव्ही सुद्धा आता आपली थोडीशी कोरडी झालेली आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे। तुम्ही आलं लसूण ठेचून घेतलं आणि ते घातलं तरीही चालेल, किंवा तुम्ही मिक्सरला त्याची पेस्ट बनवून घेतली तरीही चालेल, किंवा रेडीमेड जी पेस्ट मिळते ती घातली तरीही चालेल। पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आलं लसूण पूर्ण ग्रेव्हीमध्ये। खूप छान होते बरं का ही भाजी, नक्की ट्राय करा, आणि कशी झाली मला कमेंटमध्ये सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर त्यानंतर याच्यामध्ये 1-2 चमचे आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे ग्रेव्हीमध्ये, आणि मिक्स करून घ्यायचं आहे।
आणि झाकण ठेवून आपल्याला 1-2 मिनिट फक्त वाफ काढून घ्यायची आहे. 1 ते 2 मिनिटच आपल्याला वाफ काढून घ्यायची बरं का मैत्रिणींनो. आणि गॅस आपल्याला एकदम लो ठेवायचा आहे. तर बघा इथे 2 मिनिट मी व्यवस्थित वाफ काढून घेतली. ग्रेव्हीला आपल्या थोडंसं तेल पण सुटलेलं आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला फ्रेश दही घालून घ्यायचे. तर बघा इथे एक 3-4 चमचे मी दही घेतलेलं आहे. दही आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि हे दही मी घालून घेते. तर बघा इथे मैत्रिणींनो, दही जर आंबट असेल तर तुम्ही 2च चमचे दही घालू शकता. कमी आंबट असेल तर तुम्ही 4 चमचे दही घाला. त्यानंतर दही मिक्स करून घ्यायचे आणि दही घालताना आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. गॅस बंद करूनच इथे दही घालून घ्यायचं आहे पूर्ण. नंतर दही मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित अगदी दही ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. बघा आता इथे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. तर इथे बघा मी पाऊण वाटी पाणी घालून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा ग्रेव्ही आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तर बघा इथे सुरुवातीला भेंड्यांमध्ये आपण फ्राय करताना मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मीठ इथे बेतानेच घालायचं आहे. त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं आणि आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे. गॅस चालू केल्यानंतर ग्रेव्ही आता आपल्याला थोडीशी शिजवून घ्यायची आहे. बघा आणि ग्रेव्ही शिजवताना लगेच आपल्याला याच्यामध्ये भेंड्या घालून घ्यायच्या आहेत, ज्या की आपण अगोदर फ्राय करून घेतलेल्या आहेत. बघा भेंड्या घालून घेतल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघा आणि आता आपण गॅस चालू केलेला आहे. तर आता याला थोडीशी उकळी पण येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला ह्याच्यावरती 5 मिनिटासाठी झाकण ठेवून लो फ्लेमवरती, मी इथे गॅस कमी केलेला आहे, लो फ्लेमवरती 5 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचे. त्यानंतर झाकण काढून यामध्ये आपल्याला कसुरी मेथी घालायची. तर इथे 1 चमचाभर कसुरी मेथी मी बारीक करून घातलेली आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कसुरी मेथी घातल्यानंतर याचा सुवास अगदी खूप छान येतो. इतका सुवास छान येतो ना, तर ते करतानाच असं खूप म्हणजे खावीशी वाटते ही भाजी. तर अशा पद्धतीने इथे बघा ही आपली ग्रेव्हीची रेस्टॉरंट स्टाईलची भेंडीची भाजी तयार आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.